येस. चला धड्याचं नाव लिहून घ्या. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. दक्ष, दक्ष माईक ऑन कर. हॅलो. हा दक्ष, आवाज येतोय दक्ष? दक्ष मॅडम पर पेपर येते तो आज सकाळी गेलाय 7 वाजता. केलं फक्त ओपन. ओके, ठीक आहे. चला, वाचन कोण करतय? पवन, पवन माईक ऑन कर. यस मॅडम. चला बाळा, स्क्रीनवरचं वाचन करा. परिमिती व क्षेत्रफळ बहुभुजाकृतीची परिमिती, चौरस, आयत व त्रिकोणाचे क्षेत्रफळ. महत्वाचे मुद्दे. पवन, हा, धड्याचं पूर्ण नाव नाही वाचलं, फक्त परिमिती आणि परिमिती व क्षेत्रफळ. पुढचं कोण वाचणार? वाचलं की. हे वाचलं? हे हो वाचलं? वाचलं. ठीक आहे. महत्वाचे मुद्दे, हा इथून चालू करा. महत्वाचे मुद्दे. 1. बह बह बहुबीज बहुभुजाकृती 3 किंवा त्यापेक्षा अधिक बाजू असणाऱ्या बंदिस्त आकृतीस बहुभुजाकृती असे म्हणतात. परिमिती व क्षेत्रफळ यांसह डी ची सूत्रे. एक. आयताची परिमिती बरोबर 2 लांबी अधिक रुंदी. दुसरी. चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू. ओके, ठीक आहे. चला, सगळ्यांनी सूत्र लिहून घ्यायचे ते. ओके, बघा. परिमिती व क्षेत्रफळ. परिमिती व क्षेत्रफळ. बहुभुजाकृतीची परिमिती, चौरस, आयत व त्रिकोणाचे क्षेत्रफळ हे आपल्याला शिकायचं या धड्यामध्ये आज. ओके, परिमिती आणि क्षेत्रफळ कसं काढायचं, त्याचे काय सूत्र आहेत ते आपल्याला शिकायचं आहे. मग बहुभुजाकृतीची परिमिती आपल्याला काढायची आणि चौरस आणि आयत, त्रिकोण. चौरसाचं क्षेत्रफळ, आयताचं क्षेत्रफळ आणि त्रिकोणाचं क्षेत्रफळ, या तिन्हीचे सूत्र तुम्हाला माहित असले पाहिजेत. या तिन्हीचे परिमिती कशी काढायची हे पण तुम्हाला माहित असलं पाहिजे. त्याची सूत्र पाठ करायची. सूत्र पाठ केलं की तुम्हाला या धड्यातले सगळे प्रश्न सोडवता येते. क्लिअर? ओके. आता बघ, बहुभुजाकृती 3 किंवा त्यापेक्षा अधिक बाजू असणाऱ्या बंदिस्त आकृतीस बहुभुजाकृती असे म्हणत. परिमिती व क्षेत्रफळ या संबंधीची सूत्रे. आयताची परिमिती. आयताची परिमिती काय आहे? 2 बरोबर लांबी अधिक रुंदी. 2 कंसामध्ये लांबी अधिक रुंदी. आणि चौरसाची परिमिती म्हणजे 4 गुणिले बाजू. जेव्हा तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न दिला जातो आणि चौरसाची परिमिती काढा असं जर विचारलं तर तुम्हाला या सूत्राचा वापर करायचा आहे. ठीक आहे, त्यामुळे सगळ्यांना हे सूत्र येणं गरजेचं आहे. हे 2 सूत्र लिहून घ्या, आयताची परिमिती आणि चौरसाची परिमिती. हो माहीम, पुढचा मुद्दा तू वाचायचा आहे. 2 लिहून घ्या. सगळ्यांनी कॅमेरा ऑन करून बसायचे. शर्वरी, अक्षरा, अथर्व.
विवान झालं का लिहून घ्यायचं विवान? चला अस्मिता, श्रेयश, श्री घोडके सगळ्यांनी कॅमेरा ऑन करून बसा. चला पटापट. चला पुढे जाऊया आता. हा मुद्दा दिलेला आहे इथं. चला माहीम वाचन कर बाळा. गुड मॉर्निंग मॅम. व्हेरी गुड मॉर्निंग. मुद्दा 4. त्रिकोणाची परिमिती. त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंच्या लांबीची बेरीज 5. आकृतीचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले आयताचे आकृतीचे नाही, आयताचे. आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. 6. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू गुणिले बाजू बरोबर बाजू. बरोबर 7. बाजूचा वर्ग बरोबर बाजूचा वर्ग. 7. त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. 8. काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले काटकोन करणाऱ्या बाजूंच्या लांबीचा गुणाकार. चला व्हेरी गुड. हे सूत्र पण सगळ्यांनी लिहून घ्यायचे. याच्यामध्ये बघा काय दिले, त्रिकोणाची परिमिती. त्रिकोणाची परिमिती त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंच्या लांबीची बेरीज असते. बरोबर. त्रिकोणाची परिमिती म्हणजे काय? त्रिकोणाच्या तिन्ही बाजूच्या लांबीची बेरीज. आयताचे क्षेत्रफळ. आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. आता बघा हा त्रिकोण आहे. ठीक आहे, हा त्रिकोण आहे. याची लांबी 5 आहे, याची लांबी 7 आहे आणि याची लांबी 8 आहे. जेव्हा आपण त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढतो, तेव्हा आपण त्रिकोणाची जेव्हा आपण परिमिती काढतो, तर परिमिती बरोबर तिन्ही बाजूंच्या लांबींची बेरीज सांगितले. मग आपण इथे तसं करू शकतो. परिमिती बरोबर बेरीज करा 5 + 7 + 8. याची बेरीज करा 5 + 7 + 8. बघा या तिघांची बेरीज केलात, तिन्ही बाजूंची तुम्ही बेरीज केलात की तुम्हाला परिमिती मिळणार आहे. त्रिकोणाची परिमिती मिळणार आहे. बरोबर शौर्य, बरोबर आहे. ठीक आहे, काय परिमिती मिळणार आहे? 20. येस माहीम बरोबर आहे. ठीक आहे, आता त्यानंतर आपल्याला बघायचं आयताचे क्षेत्रफळ. आयताचे क्षेत्रफळ काढण्यासाठी काय सूत्र दिलंय? लांबी गुणिले रुंदी. सगळ्यांनी सूत्र लिहून घ्यायची आहेत. हा धडा पूर्ण सूत्रांवरच आहे. तुम्हाला हे सगळे सूत्र पाठ असले पाहिजेत. ठीक आहे, मी विचारणार आहे मध्ये मध्ये बरं का, त्यामुळे लिहून घ्या. स्वरा भोसले, आरव चौरे, कॅमेरा ऑन करा, लिहून घ्या सगळ्यांनी. अस्मिता, प्रिया समुद्रे, लिहून घ्या. अनन्या साठे, येस. आयुष बेदाडे, ओके झाले. अक्षरा तमनारचं झाले. ठीक आहे, आता बघा आयताचे क्षेत्रफळ काढताना आपण काय सूत्र वापरणार आहे? लांबी गुणिले रुंदी. ठीक आहे, चौरसाचे क्षेत्रफळ काढताना आपण बाजू गुणिले बाजू म्हणजेच बाजूचा वर्ग. आपण जर चौरसाचं क्षेत्रफळ घेतलं, चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर, क्षेत्रफळ जेव्हा काढायचं असतं तेव्हा चौरसाची एक बाजू 25 आहे. तर मग चौरसाचं क्षेत्रफळ किती येईल सांगा बरं? चौरसाची एक बाजू 25 आहे, तर चौरसाचं क्षेत्रफळ किती येईल सांगा बरं? किती येईल क्षेत्रफळ? चौरसाची एक बाजू 25 आहे. ठीक आहे,
श्रेयश, श्रेयश पारखे, माईक ऑन करा. येस. श्रेयश, हा आवाज येतोय? येस. ओके. श्रेयश, चौरसाचे क्षेत्रफळ काढताना जर बाजू 25 असेल तर मग क्षेत्रफळ किती येईल चौरसाचं? मॅडम मला कळालं नाही. कळालं नाही. विद्या चौगुलेचं पण आले, श्री घोडकेचं आले. अरे इथं बघ ना, हे सूत्र दिले ना चौरसाचं क्षेत्रफळ, बरोबर सूत्र वाच. बाजू गुणिले बाजू. बाजू गुणिले बाजू, बरोबर, म्हणजेच बाजूचा वर्ग. ठीक आहे. मग आता चौरसाचं क्षेत्रफळ काढताना आपल्याला एक बाजू ही 25 दिलेली आहे. मग चौरसाचं क्षेत्रफळ कसं काढणार तू? एक बाजू जर तुला दिलेली असेल तर ह्या चौरसाचं क्षेत्रफळ कसं काढणार तू? 25 गुणिले 25. बरोबर. मग 25 गुणिले 25 तर करायचंच आहे. इथं डायरेक्ट 25चा वर्ग करून टाकायचा. हम्म. 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 किती येणार 25चा वर्ग? 625. झालं. 625 आलं उत्तर. असं हम्म. सोडवायचंय. ठीक आहे. चला, हम्म. व्हेरी गुड. आरव, झोप आली आरव? झोप नाही झाली का? ठीक आहे, चला बघा. त्रिकोणाचं क्षेत्रफळ, त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. हे सूत्र आहे त्रिकोणाचं क्षेत्रफळाचे. ठीक आहे. जेव्हा तुम्हाला सोडवायचं तेव्हा हे सगळे सूत्र माहित असले पाहिजेत. चला, काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ, काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले काटकोन करणाऱ्या बाजूंच्या लांबीचा गुणाकार. यश शेळके, यश माईक ऑन करा. ठीक आहे, चला. आयुष बेदाडे, आयुष माईक ऑन करा आणि स्क्रीनवरचे सगळे सूत्र वाचा. त्रिकोणाची परिमिती त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंच्या लांबीची बेरीज. आयताचे क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी. चौरसाचे क्षेत्रफळ बाजू गुणिले बाजू बरोबर बाजूचा वर्ग. त्रिकोणाचे क्षेत्रफळ 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. एक काटकोन छेद दोन, 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. ओके, ठीक आहे. हा, काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ 1/2 गुणिले काटकोन करणाऱ्या बाजूंच्या लांबीचा गुणाकार. बरोबर, व्हेरी गुड, व्हेरी गुड. चला, झालं या स्क्रीनवरचं लिहून सगळ्यांचं? येस. ओके, व्हेरी गुड आयुष. झालंय, आता पुढे जाऊया आपण. आता बघा, काटकोन त्रिकोण, काटकोन त्रिकोणामध्ये काही महत्वाचं मुद्दे दिलेले आहेत, काही महत्वाचे सूत्र दिलेले आहेत, ते समजून घेऊया आधी. ओके, चला. काटकोन त्रिकोणात कर्ण वर्ग बरोबर, कर्ण वर्ग बरोबर काटकोन करणाऱ्या बाजूंच्या वर्गाची लांबी. काटकोन त्रिकोण ए बी सी, बघा इथे एक त्रिकोण दिलेला आहे. याला ए नाव दिले, याला बी नाव आहे आणि याला सी नाव आहे, बरोबर. मग आता याच्यामध्ये कर्ण कोणता आहे? कर्ण सांगा याच्यामध्ये. कर्ण ए बी आहे, बी सी आहे का काय आहे ते सांगा. ए बी आहे, बी सी आहे का ए सी आहे, काय आहे?
ओके, बरोबर. कोणता कर्ण आहे? एसी आहे. एसी म्हणजे कर्ण. कर्ण वर्ग बरोबर ए बी अधिक बीसी, म्हणजे ही ए बी ही एक बाजू झाली, ही एक बाजू झाली, आणि बीसी ही एक बाजू झाली. बरोबर. ह्या काय आहेत? बाजू आहेत. बाजू, ही बाजू आहे, ही पण बाजू आहे, आणि हे आहे तो कर्ण. ठीक आहे, हा आहे तो कर्ण. येस. काटकोन करणाऱ्या बाजूंच्या वर्गांची बेरीज. काटकोन त्रिकोण ए बी सी मध्ये AC चा वर्ग बरोबर AB चा वर्ग अधिक BC चा वर्ग. क्लिअर. आता एकमेकांसंबंधी सूत्रे. एकमेकांसंबंधी सूत्रे काय? 1 सेमी बरोबर 10 मिलीमीटर, 1 मिली सेमी, 1 मी सेमी बरोबर 10, इथे चुकले. बर, 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. ओके, 1 चौरस मीटर बरोबर 100 चौरस मिलीमीटर, आणि 1 चौरस मीटर बरोबर 10,000 चौरस सेंटीमीटर. ओके, अशा पद्धतीने सूत्र दिलेले आहेत इथं. हे सूत्र लिहून घ्या. कुणाला काही डाऊट आहे, काही अडचण आहे कुणाला? आदित्य, काही डाऊट आहे? नाही. ओके. माहीम, अर्शान, काही डाऊट आहे अर्शान? अर्शान शेख, माईक ऑन करा. गुड मॉर्निंग मॅम. व्हेरी गुड मॉर्निंग बाळा. या स्क्रीनवरचे वाचन करा. चला. 2 काटकोन काटकोन त्रिकोणात कर्ण 2 बरोबर काटकोन करणाऱ्या बाजूंच्या वर्गांची बेरीज. काटकोन त्रिकोण ABC मध्ये AC बरोबर AB अधिक BC एका एकांशी एकका संबंधी सूत्रे. एकका संधी सूत्रे. 1 सेमी बरोबर 10 मिलीमीटर, 1 मीटर सेमी बरोबर 10, 100, 1 चौरस सेमी बरोबर 100 चौरस मिलीमीटर, 1 चौरस मिलीमीटर बरोबर 10,000 चौरस मिलीमीटर. चौरस सेंटीमीटर. ओके, ठीक आहे. चला चला, व्हेरी गुड. चालेल, लिहून घ्यायचं सगळ्यांचं. आता पुढे जाऊया. आता डायरेक्ट आपण नमुना प्रश्न बघा. हा प्रश्न सोडवता येतोय का बघा, आणि चॅट बॉक्स मध्ये उत्तर द्या. प्रश्न वाचायचा आहे तोपर्यंत, आणि प्रश्न सोडवायचा आहे. अथर्व बडे, प्रश्न वाचा. एका आयताकृती शेताची लांबी आणि रुंदी 3.1/4 मी आणि 2.3/4 मी अनुक्रमे आहे. 2.1/2 मी दराने त्याला कुंपण घालण्यास किती खर्च येईल? ओके, 2 रुपये. ओके, 2 रुपये 1/2 असं दिलेलं आहे तिथं. ओके, मीटर दराने त्याला कुंपण घालण्यास किती खर्च येईल, म्हणजे एक आयताकृती क्षेत्र आहे. ठीक आहे, त्या आयताकृती क्षेत्राला लांबी आणि रुंदी. लांबी दिलेली आहे त्याची 3.1/4 मीटर, आणि रुंदी दिलेली आहे 2.3/4 मीटर. ओके, अनुक्रमे आहे. तर त्याला 2 रुपये 1/2 पैसे दराने त्याला कुंपण घालण्यास किती खर्च येईल असं विचारलेलं. चला सोडवा, आणि सूत्राचा वापर करा आणि सोडवा. ठीक आहे. चला यशोधन,
माईक ऑन करा. येस मॅम. बोला. मॅम आन्सर सांगू? हा सांग. मॅम आन्सर नंबर बी. कसं आलं? मॅम शेतात कुंपण घालायचे आहे, त्याचा खर्च काढण्यासाठी आपल्याला परिमिती काढावी लागेल. आयताची परिमिती बरोबर. काढावी लागेल. आयताच्या परिमितीचे सूत्र काय आहे? मॅम हा. दोन ला दोन लांब दोन 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 लांबी हम्म. अधिक रुंद हम्म. बरोबर. दोन कंसामध्ये लांबी अधिक रुंदी. ओके. बघा आता एका आयताकृती क्षेत्राची लांबी दिलेली आपल्याला, रुंदी दिलेली आहे आणि पैसे पण सांगितलेले आहेत. ओके. तर मग शेताला कुंपण जर घालायचं आहे, याचा आपल्याला खर्च काढायचा आहे, किती खर्च येईल. मग आपल्याला काय करावं लागेल? आधी आपल्याला परिमिती काढावी लागेल. बरोबर. आधी आपल्याला या जे काही शेत आहे त्याची सगळ्याचा परिमिती काढावी लागेल. मग आता आयताची परिमिती बरोबर सूत्र काय आहे इथे लिहून घ्या. एक मिनिट, आता जरा वेगळा पेन घेते. आयताची परिमिती बरोबर. ओके. सूत्र काय आहे यशोधन? मॅम दोन लांबी दोन कंसामध्ये लांबी अधिक रुंदी. ओके. येस. ठीक आहे. बरोबर. आता हे सूत्र लिहून घेतलं आपण. सूत्र लिहिल्यानंतर आता बघा, दोन जशाच तसं लिहून घ्यायचं आपल्याला. कंसाच्या बाहेर लांबी किती दिली आहे? 3:4. 3.1/4 अधिक रुंदी किती दिली आहे? 2.3/4. 2.3/4. बरोबर. आता सगळ्याला मीटर. प्रश्न पडला असेल, इथपर्यंत सगळ्यांनी लिहिला असेल, याच्या पुढे काय करायचं हे कळत नसेल. ठीक आहे. तर आधी काय करायचं आपल्याला? कंस सोडून घ्यायचंय. आधी आपल्याला कंस सोडून घ्यायचंय. ओके. कंस कसं सोडवायचा बघा. या दोघांचा गुणाकार करायचा. मी तुम्हाला शिकवलं होतं. ह्या दोघांचं भांडण लावायचं क्रॉस, आणि हे मग त्याला मिळवायला येणार, हे मिटवायला येणार. ठीक आहे. अशा पद्धतीने ह्या दोघांचा गुणाकार करा आणि हे एक प्लस करा. 4 त्रिकोण 12 आणि 1 13. 13/4 येईल. 13/4. ओके. आता 13/4 आले तर ह्या 4ने 13ला भाग घाला. 4ने 13ला भाग घाला. 4 × 1 = 4. 4 त्रिकोण 12 उरला 1, दिला पॉइंट, इथं झाला 0. 4 × 1 = 4. 4 × 2 = 8, उरले इथं 2, परत इथे एक 0 घेतला. 4 × 5 = 5. 20. बरोबर 5. म्हणजे हा पूर्णांक युक्त अपूर्णांक सोडवल्यानंतर काय उत्तर येणार आहे? 2 कंसामध्ये 3.3 नाही 3.25. सॉरी, हा 3.25. ओके. अधिक सेम हे पण अधिक तसं सोडवायचं आहे आपल्याला. सेम हे जे दिलेलं आहे ते पण आपल्याला तसं सोडायचं. ह्या दोघांचं भांडण करायचंय आणि इथं हा मिटवायला येणार आहे, म्हणजेच हा याच्यामध्ये मिक्स होणार आहे भांडण मिटवण्यासाठी. ठीक आहे. ते फक्त मी समजण्यासाठी सांगते तुम्हाला, भांडण मिळवणे. ओके. शाळेत तसेच सांगाल जाऊन, जगताप मॅडमने असं शिकवले म्हणून, भांडण करा आणि मिळवा. ठीक आहे. आता ह्या दोघांचा गुणाकार करा आणि याच्यामध्ये 3 मिळवा. 4 × 2 = 8. 8 आणि 3 किती यशोधन? 8 आणि 3 11. बरोबर. 11/4. आता ह्या दोघांचा काय करायचं? भागाकार करायचा. 4 × 1 = 4. 4 × 2 = 8. राहिले 8. किती? 9, 10, 11. 3 राहिले. बरोबर. दशांश दिला, इथं 0 आलं. मग कितीचा भाग जाणार? 4×5 = 20. 4×6 = 24. 4×7 = 28. बरोबर. Yes. परत मग इथं 28 गेले म्हणजे इथं राहिले 2. इथं झाले 20. 4×5 = 20 म्हणजे 2.75 उत्तर येणार आहे. 2.75. 5. ठीक आहे. आता कंस जशाच तसं राहणार. ह्या दोघांची बेरीज करा. दोघांची बेरीज किती येईल? 10.
6 दोघांची बेरीज आहे, या 6. दोघांची बेरीज 6 आहे, कंसामध्ये 6 राहणार. चला इथपर्यंत समजलंय का मला सांगा. नसेल समजले तर आपण क्लिअर करून घेऊ आणि त्यानंतर पुढचे स्टेप मी घेणार आहे. इथपर्यंत समजले का सांगा. येस. कुणाला डाऊट आहे? नो. श्रेयस थिटे. चला अनन्या साठे, काही प्रॉब्लेम आहे? श्रेयस थिटे, काही अडचण आहे? नाही. श्रेयस थिटे, येस मॅम. काही डाऊट आहे? हो. बोला. हा प्रश्न कळला नाही. प्रश्न कळाला नाही, काय समजलं नाही याच्यामध्ये? TTF. ही स्टेप नाही समजली का ही? हा. ओके. आता बघ ही स्टेप सोडवायची कशी. आपण हा पूर्णांक युक्त अपूर्णांक इथं घेऊ. ओके. 3 1/4. आता हे सोडवायचा कसा? या दोघांचा गुणाकार करायचा. या दोघांचा गुणाकार कसं करणार? 1 मिनिट. 3 गुणिले 4 अधिक 1 भागिले 4 असं घ्यायचं. असं घ्यायचं. ओके. मग 3 गुणिले 4, 4 त्रिकोण 12, 12 आणि 1 13, 13/4. आता हे 13/4 ला आपण भाग घालायचं. कसं घालणार? 4 1 4. 4 4 1 4 4. 4 त्रिकोण 12. उरले किती? 1. तिला इथं दशांश, इथं झाले 10. 4 दुनी 8. उरले किती? इथं 10 मधून 8 गेले 2. 2. 9. हॅलो. हा, हॅलो. 1 मिनिट थांबा. 1 मिनिट. हा, इथं किती उरले? 2 उरले होते ना. मग तिथं आपण त्या 2 वर 0 घेतला. झाले किती? 20. 4 पंचे 20. 5. असं सोडवलेलं आहे. 3.25 असं उत्तर आलेलं आहे. ठीक आहे. हो. असं सोडवायचं. ह्या दोघांची बेरीज करायची. बेरीज 6 येणार आहे. येस. चला आणखी कुणाला काही डाऊट आहे? फक्त हीच स्टेप समजली नसेल तर इथं प्रॅक्टिस करा थोडस. येस. इथं थोडस प्रॅक्टिस करा, लक्षात येईल. ठीक आहे. चलो नेक्स्ट. आता इथं 2 आणि 6 आलेले. म्हणजे ह्या दोघांचा जर आपण गुणाकार केला तर किती उत्तर येईल? इथं 12 12. उत्तर येईल. इथपर्यंत लिहून घ्या सगळ्यांनी. इथं आता यानंतर पुढची स्टेप आहे. येस. 12 उत्तर आलेलं आहे. ओके. मग आता बघा, कुंपण घालण्याचा खर्च. कुंपण दर आणण्याचा खर्च. हा, कुंपण घालण्याचा खर्च आपल्याला काढायचा आहे. तर त्यासाठी सूत्र आहे दर गुणिले परिमिती. दर गुणिले परिमिती. परिमिती. ओके. आपण परिमिती काढलेली आहे. दर आपल्याला सांगितलेलं आहे 2.1/2 म्हणजे 2.5 रुपये. 2.5 रुपयाला आपला दर आहे कुंपण घालण्याचा. आपली परिमिती किती आलेली आहे? 12 आलेली आहे. आता 12. हे सर्व त्या दोघांचा गुणाकार करा आणि चॅट बॉक्स मध्ये उत्तर द्या. 30. हा, 1 मिनिटात ही मीटिंग बंद होईल आणि परत कनेक्ट करायचे तुम्हाला. 1 मिनिटात मीटिंग बंद होईल, परत कनेक्ट करायची ना. उत्तर द्या सगळ्यांनी. गुणाकार करा आणि उत्तर द्या.